नेहेम्या अध्याय 2. अर्थहशस्त राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षी निसान महिन्यात राजापुढे द्राक्षारस ठेविलेला होता, तो मी उचलून राजास दिला. यापूर्वी मी कधीही त्याजसमोर खिन्न दिसलो नव्हतो. राजा मला म्हणाला, तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे? तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे. तेव्हा मी फार भ्यालो. मी राजास म्हणालो, महाराज चिरायू होवोत. माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे. त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत. तर माझे तोंड का उतरावयाचे नाही? राजाने मला विचारिले, तुझी विनंती काय आहे? तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना करून राजास म्हटले, महाराजांची मर्जी असली आणि आपण आपल्या दासावर प्रसन्न असला तर यहुदा देशी माझ्या पूर्वजांच्या कबरा असलेल्या नगरास मला पाठवा, म्हणजे मी ते बांधीन. राजाजवळ राणी बसली असता तो मला म्हणाला, तुझ्या प्रवासास किती दिवस लागतील व तू केव्हा परत येशील? नंतर मला पाठविण्याचे राजाच्या मर्जीस आले व मी मुदत ठरवून त्यास कळविली. मग मी राजास म्हणालो, महाराजांच्या मर्जीस आल्यास मी यहुदा देशी पोहोचेपर्यंत महानदाच्या पश्चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी तेथल्या अधिपतींच्या नावावर मला पत्रे द्यावी आणि महाराजांच्या जंगलाचा अधिपती आसाफ यास असे पत्र द्यावे की मंदिराच्या गढीच्या दरवाजांसाठी, तुळ्या काढण्यासाठी, शहराच्या कोटासाठी आणि मी जाऊन राहीन त्या घरासाठी त्याने मला लाकडे द्यावी. माझ्या देवाचा वरदहस्त मजवर होता म्हणून राजाने माझी मागणी मान्य केली. मग मी महानदाच्या पश्चिमेकडील प्रांताधिपतींकडे जाऊन त्यास राजाची फरमाने दिली. राजाने मजबरोबर सेनानायक व घोडेस्वार पाठविले होते. कोणी मनुष्य इस्रायल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला आहे हे होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबिया नावाचा दास या दोघांनी ऐकले, तेव्हा त्यास फार वाईट वाटले. मी यरुशलेमेस जाऊन पोहोचल्यावर तेथे 3 दिवस होतो. मी रात्रीचा उठून थोडीशी माणसे बरोबर घेतली. यरुशलेमे संबंधाने काय करावे याविषयी माझ्या देवाने माझ्या मनात घातलेला विचार मी कोणा मनुष्यास सांगितला नाही आणि माझ्या बसावयाच्या पाठाळाखेरीज माझ्याबरोबर दुसरे कोणतेही जनावर नव्हते. मी रात्री खोरे वेशीने बाहेर पडून अजगराच्या झऱ्याकडे व उकिरडा वेशीकडे जाऊन यरुशलेमेचे जे तट पडले होते आणि तिच्या ज्या वेशी अग्नीने जळल्या होत्या त्यांची पाहणी केली. मग मी तसाच पुढे कारंजे वेशीकडे व राजकुंडाकडे गेलो, पण माझ्या पाठाळास पुढे जाण्यास जागा नव्हती. तेव्हा मी रात्री ओहोळाच्या वाटेने वर चढून कोट लक्षपूर्वक पाहिला. मग मागे वळून खोरे वेशीने परत आत आलो. मी कोठे गेलो होतो व काय केले होते हे सरदारास ठाऊक नव्हते. मी अद्यापि यहुदी, याजक, अमीर उमराव, शास्ते व वरकड कामकरी यातल्या कोणासही काही एक सांगितले नव्हते. मग मी त्यास म्हणालो, आपण केवढ्या दुर्दशेत आहो हे तुम्हास दिसतच आहे. यरुशलेम उजाड झाले आहे व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत. तर चला, आपण यरुशलेमेचा कोट बांधू, म्हणजे यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हावयाची नाही. माझ्या देवाचा वरदहस्त मजवर आहे हे मी त्यास सांगितले व राजा मला काय काय बोलला तेही त्यास सांगितले. तेव्हा ते म्हणाले, चला, आपण उठून बांधण्याच्या कामास लागू. तेव्हा त्यांनी ते सत्कार्य करण्याची हिंमत बांधली. हे ऐकून होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबिया नावाचा दास आणि गेशेम अरबी यांनी आमची निर्भत्सना केली. आम्हास तुच्छ लेखून ते म्हणाले, तुम्ही हे काय मांडिले आहे?
राजाविरुद्ध बंड करिता काय? मी त्यास उत्तर दिले की स्वर्गीचा देव आम्हास यश देईल, म्हणून आम्ही त्याचे सेवक कमर कसून हे बांधणार. पण यरुशलेमेत तुमचा हिस्सा, हक्क किंवा यादगिरी काही एक नाही.